हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 10वा, ओवी क्रमांक 40. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरी वीण धावया न पवे कोणी. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरी वीण धावया न पवे कोणी. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नामासी विन्मुख तो नर पापिया. जो हरिनाम घेत नाही तो पापी असतो, हे अगदी स्वाभाविकच आहे. नामजप करणारा अगदी आपोआप शांत होतो, सात्विक होतो, सोज्वळ होतो, सज्जन होतो. हरिनामामुळे साधक मृदू होतो, त्याचा कठोरपणा नष्ट होतो, तो स्वभावाने मऊ होतो. समाजात वावर करताना, व्यवहार करताना त्याला सर्वत्र भगवंतांचे रूप दिसू लागते. जसे स्वहृदयी आत्मरूप आहे, तसेच ते प्रत्येक हृदयी आहे, हा साक्षात्कार हरिभक्ताला होतो. त्यामुळे तो दुसऱ्याशी व्यवहार करताना, आचरण करताना स्वतःशीच व्यवहार केल्यासारखा वागतो. आपले आपल्याला जसे दुःख होते तसेच ते इतरांनाही होते, ही जाण त्याला नेहमी असते. त्यामुळे तो कोणाला दुखवत नाही. त्याला दुःख पाहिले की अतीव कणव या परते दुसरा भाव येत नाही. एक वेळ स्वतःला मिळाले नाही तरी चालेल, पण इतरांना जरासुद्धा त्रास होऊ नये म्हणून हरिभक्त जपत असतो. नाम घेऊ लागले की त्या उपास्य देवतेची मूर्ती त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागते. त्यात त्याचे ध्यान लागते. स्वाभाविकच हरिभक्त नेहमी परमात्म्याच्या भावावस्थेतच असतो. अशा वेळी त्याच्या हातून पवित्र तेच कृत्य होते. जो हरिनाम घेत नाही तो या उलट आचरण करतो. त्याला स्वार्थापुढे कोणाचीही पर्वा नसते. आपले झाल्याशी कारण, इतरांना त्रास झाला, इतरांचे नुकसान झाले, इतरांना लुबाडले गेले, तरी त्याला त्याची फिकीर नसते. त्याला फक्त स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थच समजतो. त्यामुळे अभक्ताकडून पापाचरण होत असते. तो रिपुने ग्रासलेला असतो, तो पापी असतो. त्याची संगतही अशाच पापी लोकांची असते. नामासी विन्मुख तो नर पापिया. या भवसागरात गटांगळ्या खात, जन्ममरणाचे फेरे घेत हा कायम फिरत असतो. अशा पापी नराला आईच्या मायेने, वात्सल्याने श्री माऊली इशारा देत आहेत. हरिवीण धावया न पवे कोणी. बाबा रे, संकटकाळी तुला हरीशिवाय कोणीही या दुस्तर भवसागरातून वाचवायला येणार नाही. तेव्हा त्वरित हरिनाम घेऊ लाग. हरि ओम.